हाय, हॅलो, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही मजेत असाल, आनंदी असाल आणि खुश असाल. सो व्हॉईस ओव्हर देण्याचं रिझन हे आहे की तुम्हाला हा ब्युटिफुल आणि सुंदर असा व्ह्यू तुम्हाला मिस होता कामा नये म्हणून. सो आपण आहोत वन डे ट्रिपसाठी आणि कुठे-कुठे काय-काय एन्जॉय करणार आहोत ते सगळं आपण पाहूया. तर मंडळी आपण आहोत विश्व विपश्यना पॅगोडामध्ये जे आहे बोरिवलीत आणि खूप छान मन प्रसन्न करणारी अशी ही एक वास्तुकला आहे. Guys, please wear full clothes or just I'm wearing a short dress, so I am carry this leggings. Like इथे शॉर्ट साईड लाईक नीजच्या वरती क्लोथ्स अलाउड नाही करत. इफ तुम्ही दुपट्टा ऑर एल्स हे घेऊ शकता. सो म्हणून मी हे कॅरी केलं होतं. सो प्लीज कॅरी करा शॉर्ट्स. अँड नाव लुक ॲट दिस ब्युटी. खूप छान मॉर्निंग आहे, मागे सन आहे अँड इट्स लुक सो ब्युटिफुल. आणि हे स्टेअर्स आहेत. कॅन यू हिअर द साऊंड? तो बेलचा साऊंड आहे आणि खूप छान व्हायब्रेशन्स क्रिएट करतो. हा परिक्रमा पथ आहे जिथे मुख्य पगोडा, त्यानंतर उत्तर पगोडा, नॉर्थ पगोडा, महाबोधी वृक्ष, देन रंगभूमी, अशोक स्तंभ आणि दक्षिण पगोडा अँड देन देअर रेस्टरूम्स. बट हे असं राऊंडमध्ये आपण करू शकतो. सो हे इथे सगळं ब्युटिफुल असं हे आहे आणि इथे सगळं काय बोलतो आपण लाईफ बद्दलच्या ज्या गोष्टी आहेत त्या लिहिलेल्या आहेत. जसं की ते रीड करू शकता तुम्ही की वर्ण रंग ना ठरवती कोणी उच्च वा नीच, काळ्या गोऱ्या गाईचे दूध असे रे तेच. सो हे असे क्वॉट्स आहेत, पॉझिटिव्ह क्वॉट्स इथे सगळे असे लिहिलेले आहेत. आणि हे सगळं मेडिटेशन हे आहे आतमध्ये. जर इथे तुम्हाला मेडिटेशन करायचं असेल तर तुम्हाला इथे ऑनलाईन बुकिंग करावं लागतं. लाईक मी तिकडे थोडी इन्फॉर्मेशन काढली आणि इकडे चेकिंग वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. आणि जसं मी व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला बोलली की शॉर्ट्स कपडे नाही चालत, त्यामुळे कॅरी करा लाईक पजामा ऑरेंज लेगिन्स असं जसं मी कॅरी केलं. सो तसं कॅरी करा, नाही तर काही इश्यू नाही आहे. किंवा स्कार्फ वगैरे ते बांधायला सांगतात. आणि हे असं सगळं राऊंड तिथून आपण स्टेअर्स चढल्यानंतर हे असं सगळं इथे सगळे पॉझिटिव्ह थॉट्स आणि कोट्स लिहिलेले आहेत. आणि इथून आपण आता आतमध्ये जाऊयात. आणि इथले वाईब खूप छान आहे, खूप शांत, खूप प्रसन्न आणि खूप पीसफुल असं आहे. सो मेंटल पीससाठी इट्स वर्थ प्लेस. तर या पॅगोडाला येण्यासाठी तुमच्याकडे 2 रूट्स आहेत. एक म्हणजे बोरिवली स्टेशनवरून तुम्ही ऑटोने गोराई क्रीक आणि त्याच्यानंतर मग जेटीने, फेरीने तुम्ही इथे येऊ शकता किंवा मग दुसरा आहे बाय रोड जो मीरा भाईंदरने येतो. सो आम्ही बाय रोड इथे आलो होतो आणि इथे आजूबाजूला सगळे असे स्टॅच्यूज आहेत आणि खूप छान मन प्रसन्न करणारी अशी ही वास्तू आहे आणि खूप छान पीसफुल असं हे वातावरण आहे. इन विसप्पना पगोडा. याच्यानंतर आपण जाणार आहोत बोरिवली नॅशनल पार्कला. आणि जस्ट लाईक टोटल फक्त फीमेल्स लाईक वुमन्सवाली ट्रिप आहे. सो खूप मजा येते, खूप छान वाटते. आणि इथून आता सगळं ब्रेकफास्ट म्हणजे नॉर्मल नाश्ता वगैरे केला आहे लाईक चहा कॉफी, आणि ज्यांना काही काही नाश्ता करायचा तर नाश्ता करून झाला आहे. सो इथून आता आपण बोरिवली नॅशनल पार्कला जाऊ बाय बस. जी बस ट्रॅव्हल बुक केलेले आहेत तिथून. आणि इथून आय गेस 7 to 8 किलोमीटर्स आहे बोरिवली नॅशनल पार्क. सो इथून आता डायरेक्टली तिथेच आहे. सो चला. सो आपण नॅशनल पार्क तर जाते बट पटकन हा क्विकवाला माझा फिट चेक बघा. सो हा नॉर्मल डेनिम ड्रेस आहे विथ लेगिन्स कॉज तिकडे शॉर्ट ड्रेसेस अलाउड नाहीत म्हणून. आणि हे झुडिओवरून माझं आउटफिट आहे विथ टॉप आणि डेनिम ड्रेससुद्धा. आपण बोरिवली नॅशनल पार्क पोहोचलेलो आहोत आणि ते आपण एंट्री फीजचे तिकीट्स काढतो आहोत जे होतं ॲडल्टसाठी फॉर 130 रुपीज. सो नाव वी आर इन अ बस आणि बसमधून आता आम्ही जातो आहोत ते म्हणजे टायगर सफारीसाठी. आणि ही अशी बस आहे आणि हे बस आपल्याला पूर्ण टायगर सफारी करवणार आहे. सो ह्या बसमधून आपण पूर्ण टायगर सफारी करणार आहे. आणि आय डोंट नो कारण की विंडमुळे माझा आवाज थोडासा येऊ शकतो, बट माईक कनेक्टेड आहे. सो तसं बसमध्ये एवढी लोक आहेत आणि एकदम लास्ट सीटला आहे. आणि तिथून आपण आता बघूया टायगर सफारी. आपला टायगर सीट आहे.
तर इथे पार्कमध्ये हे बोटिंगसुद्धा ह्याने अवेलेबल केलेली आहे आणि याचे सगळे चार्जेस आणि कॉस्ट कसं आहे, तिकीट्स वगैरे ते सगळे तिथे बोर्ड आहे, तिथे सगळं मेन्शन आहे आणि खूप छान क्यूट अशी छोटीशी प्लेस आहे फॉर बोटिंग आणि बोटसुद्धा खूप क्यूट असे ठेवले डक आणि अजून एक मी काहीतरी पाहिलं होतं. तर आपल्याला हा पोस्टरवरती तरी आपल्याला हा वाघ दिसलेला आहे. बघू आपल्याला टायगर सफारीमध्ये आपल्याला वाघ दिसतोय का? आणि इथे आहेत ना, हे छोटे-छोटे स्टॉल्ससुद्धा आहेत लाईक रिफ्रेशमेंटवाले स्टॉल्स लाईक लिंबू पाणी आणि नॉर्मल फ्रुट्स वगैरे असे. सो ते पण तुम्ही घेऊ शकता आणि पूर्ण वाइब खूप छान आहे. लाईक जंगल सफारीवाली वाइब आहे इथे आणि थोडा मी मिड डेमध्ये गेलो होतो म्हणजे लाईक 2-3 वाजले होते. त्यामुळे थोडंसं ऊन तुम्हाला दिसेल, पण एवढं पण ऊन नाही आहे ते. पण आय गेस मला असं वाटतं की सगळे प्राणी जे आहेत ते झोपले असतील आणि इथे एक वाईल्ड लाईफ हॉस्पिटल आहे आणि त्यासोबत हे लाईक आय डोंट नो हे घरं आहेत की काय आहेत, बट एक प्लेसेस आहेत लाईक नॉर्मल घरांसारखे शेपमध्ये आणि यांनी खूप छान असं हे मेंटेनसुद्धा ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात पहिलं मला हे सुंदर असं हरीण दिसलेलं आहे आणि इथे हरीण यांचं संख्या खूप जास्त आहे आणि त्यानंतर हा मस्त दुपारी जेवून खाऊन झोपलेला सिंह. आय नो आम्ही त्याची दुपारची झोप खराब करतोय, पण त्याने एकदा सुद्धा वळून नाही बघितलं. त्याला असं झालं की मेरा क्या, मेरा तो ये रोज का काम है. सो तो छान झोपला होता. सो त्याला आम्ही छान झोप असं म्हणून पुढे निघालो थोडंसं. तर आम्हाला ही दिसलेली आहे फिमेल सिंह म्हणजे लायनेस आणि हिला दुपारची झोप नाही आहे आय गेस. सो ही म्हणजे हिच्या सिलेबसमध्ये ते वामकुक्षी नावाचं चॅप्टरच नसेल. सो ही जागी आय गेस ही पहारा देत बसली असेल. बट आय डोंट नो. सो हिला आम्ही बाय बोलून आम्ही पुढे निघालो आमच्या सफारीसाठी. सो बाय बाय. आणि देन इथे आम्ही आलेलो आहोत टायगर्स बघायला. सो मोस्टली हे सगळे प्राणी हे झोपलेले आहेत. एकदम झोपलेले. म्हणजे दुपार झाली. फक्त हा एक टायगर होता, जो नॉर्मल वॉक करत होता. म्हणजे खूप छान चालत होता. म्हणजे तो दिसतोय त्याचा रुबाब आणि सगळ्या गोष्टी आणि तो काय माहिती आणि तो असा थांबला आणि तो अगेन बॅक म्हणजे तो त्या जो एक ब्रिज किंवा काय आहे तिथे तो चालतोच आहे. म्हणजे तो वॉक काय माहिती तो रॅम्प वॉक म्हणजे कॅटवॉक करायचं आहे म्हणून करतोय की आम्हाला एक अशी सायलेंटवाली वॉर्निंग देतोय, की तुम्ही मला बघायला येताय? आणि त्याच्यानंतर हा क्यूट असा टायगर हा सुद्धा झोपलेला आहे. आणि लाईक खूप खूप सुंदर, खूप सुंदर आणि या अशा ॲनिमल्सना खूप जवळून बघणं इट्स सो ब्युटिफुल. त्यानंतर आम्ही ही बग्गीमध्ये आम्ही चाललो आहोत ते कन्हेरी केव्सला. सो याच्यासाठीचे तिकीट्स वेगळे आहेत. आम्ही जंगल सफारीची जी बस होती, ती आम्हाला अगेन मेन एंट्रन्सला ड्रॉप करते. मोबाइल छुपा लो रे बाबा, मोबाइल छुपा लो. सो बग्गीमधला हा जो एक्सपिरियन्स आहे तो खूप डिफरंट असा आहे, न्यू असा आहे. कारण की मोस्टली आपण बग्गीच नाही बघत आणि कन्हेरी केव्स मला पोहोचल्यानंतर मी हे फर्स्ट घेतलेलं आहे ते म्हणजे लिंबू सोडा रिफ्रेशमेंटसाठी. खूप छान रिफ्रेशिंग असं होतं आणि हे लिंबू पाणी नाही आहे, इट्स अ लिंबू सोडा. सो आम्ही कनेरी केव्समध्ये आहोत आणि इथे इथे तिकीट्स काढले जातात. सो दिस इज फॉर ₹25 पर पर्सन आणि इथे तिकीट काढलं जातं खालती. इथे आपण जे बग्गीने वगैरे येतो ते तिकीट्स नाही चालत. इथे आपल्याला आपले तिकीट्स काढावे लागतात जे एंट्री फीज आहेत केव्हसाठी आणि हे सगळं असं आहे वरती आपण चढू शकतो. कान्हेरी लेणी ही भारतातील प्रसिद्ध अशा बौद्ध लेणी संकुलापैकी एक अशी आहे आणि ही लेणी इसवी सन पूर्व 1ल्या शतकापासून ते इसवी सन पूर्व 10व्या शतकापर्यंत बांधली गेलेली आहे म्हणजे कोरली गेलेली आहे आणि ही अंदाजे 2000 वर्षांपूर्वी अधिक जुनी अशी आहे. कान्हेरी हा शब्द संस्कृत कृष्णगिरी या शब्दावरून आलेला आहे आणि याचा अर्थ असा होतो काळा डोंगर. त्यामुळे ही पूर्ण लेणी बसाल्ट दगडामध्ये कोरली गेलेली आहे. कान्हेरी लेणी हे एक महत्त्वाचे बौद्ध विहार व शिक्षण केंद्र होतं. इथे बौद्ध भिक्षू राहत ध्यान, अध्ययन आणि अध्यापन करत असायचे.
प्राचीन व्यापार मार्गावर असल्यामुळे इथे प्रवासी थांबत असत आणि बौद्ध धर्माचा प्रसार सुद्धा यामुळे झाला होता. येथे 100हून अधिक लेणी आहेत. यामध्ये विहार म्हणजे भिक्षूंच्या निवासासाठी आणि चैत्य म्हणजे प्रार्थनागृह. इथे लेणी क्रमांक 3 हे सर्वात प्रसिद्ध असून ते भव्य असं चैत्यगृह आहे, म्हणजेच ते प्रार्थनागृह आहे, जे आपण आता पाहणार आहोत. सो हीच ती आहे लेणी क्रमांक 3, जिथे तुम्हाला इथे एक बोर्ड आहे, तिथे तुम्हाला त्या बोर्डवरती लेणीबद्दल सर्व माहिती दिसेल. थोडंसं ब्लर आहे पण दिसू शकतं, तुम्ही वाचू शकता. इथे मोठ्या अशा बुद्ध मूर्ती आहेत आणि कोरीव स्तंभ आहेत आणि त्याचबरोबर ब्राह्मी व देवनागरी लिपीमध्ये इथे शिलालेखसुद्धा पाहायला मिळतात. आणि याच त्या 2 बुद्ध मूर्ती आहेत, ज्या एकदम अपोजिट 2 आहेत. आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर खूप शांत, खूप प्रसन्न आणि अगदी थंड असं इथे वातावरण आहे. आणि हा इथे एक मोठा स्तूप आहे. स्तूप म्हणजे आपण काय म्हणू शकतो, एक मोठा गाभारा किंवा मग ही एक गोलाकार वास्तू आपण म्हणू शकतो. इथे प्रार्थनागृह म्हणतात, त्यामुळे इथे प्रार्थनेसाठी खूप छान जागा आहे. आणि इथे तुम्ही कोरीव कामसुद्धा पाहू शकता. खूप डिटेलमध्ये हे कोरीव काम केलेलं आहे. त्यानंतर ही लेणी क्रमांक 4 आहे, जिथे सुद्धा हा स्तूप आपल्याला पाहायला मिळतो आणि इथलं कोरीवकामसुद्धा तुम्ही पाहू शकता. हा सुद्धा एक चैत्य लेणीचाच प्रकार आहे, पण इथे हा जो स्तूप आहे आणि इथलं हे जे कोरीवकाम आहे, तर इथे तुम्ही या प्रतिमा पाहू शकता. खूप छान, आखीव आणि खूप कोरीव अशा आहेत. आणि त्याचबरोबर इथे एकदम शेवटी ही एक उभी अशी असलेली मूर्तीसुद्धा आहे. त्यानंतर ही आहे लेणी क्रमांक 2. तर इथे तुम्ही 2 स्तूपे पाहू शकता. पूर्वी इथे 3 स्तूपे होते आणि त्यातलं एक स्तूप तुटलेलं आहे, त्यामुळे 2च आहेत. आणि इथे तुम्ही पाहू शकता डस्टबिन असं लिहिलेलं आहे आणि खूप छान असा हा पर्याय आहे ऐतिहासिक ठिकाणी अशा गोष्टी ठेवण्यासाठी. तर आता इथून आपण खाली आलेलो आहोत. अजूनही वरती लेणी खूप पाहण्यासारखी आहे, पण आम्हाला उशीर झाला होता त्यामुळे आम्ही गेलो नव्हतो. इथे एक कॅन्टीन आहे असं खालती, जिथे एंट्रन्स आहे तिकडे आम्हाला सांगितलं होतं. पण इथे जर तुम्ही आलात तर जे कॅन्टीन आहे किंवा उपाहारगृह जे आहे ते बंद आहे. सो आम्ही इथून खूप खाली चालून उतरत तर गेलो होतो, पण तिथे ॲज सच असं कॅन्टीनसारखं काहीच नव्हतं. एक गोष्ट आहे की इथे जे वॉशरूम्स आहेत, रेस्टरूम्स आहेत, ते खूप छान क्लीन आणि नीट एकदम आहेत, त्यामुळे तुम्ही ते यूज करू शकता. आणि इथे कॅन्टीनसाठी आम्ही खूप खाली उतरून गेलो होतो, पण तिकडे कॅन्टीन ती काही कारणामुळे ती बंद केलेली आहे त्यांनी. सो इथे त्यांचा बोर्ड वगैरे होता, पण ती कॅन्टीन बंद होती, त्यामुळे इथे वेस्ट करू नका टाईम. त्यानंतर आम्ही त्याच सेम बग्गीमधून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत, कारण की वेळेअभावी आपल्याला निघावं लागणार आहे. 5 वाजल्यानंतर इथे बसेस ज्या आहेत त्या बंद होतात आणि बग्गी जेवढी माणसं आहेत त्यांना रिटर्न पोहोचवण्यासाठी बग्गी फक्त अवेलेबल असतात. सो हा सुंदर असा सनसेट बघत बघत आम्ही निघालो तिथून कन्हेरी केव्समधून. आणि माझ्या चेहऱ्यावरून तुम्ही पाहू शकता की खूप छान अशी ट्रिप ही झालेली आहे. आणि हे आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं एंट्रन्स, जिकडे आम्हाला बग्गीने ड्रॉप केलेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही निघालो आहोत या उद्यानाला गुड बाय बोलून आमच्या परतीच्या प्रवासाला. आणि खूप छान अशी ही वन डे ट्रिप होती. खूप एन्जॉय केलं आणि त्यासोबतच खूप छान एक्सपिरियन्स होता. खूप छान वीकेंड स्पेंड झालेला आहे. आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.